तरी चौकार या ठिकाणी घेतले जातात। इथे पाहतो चांगला फटका, ईश्वर त्या ठिकाणी अफलातून झेल, भरत पेरणे यांचा सुपुत्र ईश्वर काय झेल पकडला। 1983 ला आपण पाहिलेलं कपिल देवने असा झेल पकडला होता। 2011 ला आपण पाहिलं गेलं तर रोहित शर्माने झेल पकडला होता। 2023 ला रवींद्र जडेजाने झेल पकडला आणि आता 2025 ला ईश्वर पेरणे असा झेल पकडलाय। चंदू सोनावणे यांच्याकडून याला 200 रुपयाचा पारितोषिक दादा 2 मिनिट दीपक। सुनील गोडविंदे सर यांच्याकडून पण 200 रुपयाचा पारितोषिक। लाजवाब अफलातून झेल टिपला गेलाय। पंचही गालातल्या गालात असले पण काय झेल आहे, अफलातून झेल। भरत पेरणे लवकरच रिटायरमेंट येणार कारण मुलगा तुमची गादी सांभाळणार। लाजवाब त्याचं जे सेलिब्रेशन होतं ना ते सुरेख होतं अफलातून। नक्कीच आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती पिंपलोली गावचे आदरणीय व्यक्तिमत्व शोभाई सोनावले इथे उपस्थित होत आहेत। विनंती करतो दादांना आपण देखील आदरण या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत। भरपूर सारं मोलाचं सहकार्य त्यांचं देखील या स्पर्धेसाठी। जरूर पाहिलं गेलं सर बक्षिसं लागली होती कुणावरती तर फलंदाजावरती आणि त्यामध्ये हिरो ठरला छोटा ईश्वर। अफलातून रिवर्स अटेंड करण्याचा प्रयत्न आपण अंगलट आला। थोडंसं डान्सिंग डाऊन द क्रिकेट केलं होतं ऋषी आपण पाहतो मैदानावरती हालचाल जास्त करत होते। गोलंदाजाने त्याची हालचाल बंद केली कारण साथ दिली होती ईश्वरने। सुंदर झेल ईश्वरचा। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। इथे पाहतो जरूर आपण पाहतो पाडवरती चेंडू बदललाय। लेग बाय चेक धाव जरूर 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 जर दशरथ पाटील असते तर म्हटले असते माहिती ना काय सांभाळून फटका मारा। अफलातून यानंतर आपण पाहतो जय मल्हार भाकरीचा पाडा वर्सेस अग्री वॉरियर्स खंडस दोन्ही संघाचे कॅप्टन। आपण लगेच आयोजक कमिटीशी संपर्क साधा। गोलंदाज तयार, पंचाच्या डाव्या साईडने सज्ज झालाय अपरेज आणि इथे वाव क्या बात है, जबरदस्त लाजवाब। मित्रांनो ईश्वरचा झेल आवडला असेल जोरदार टाळ्या उंचावून द्या ईश्वरसाठी। साठी 200 रुपयाचा पारितोषिक आलाय। इथे चांगला चेंडू आपण पाहतोय। धावसंख्या या ठिकाणी पाहतो स्थित होते 39 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि जर दाद द्यायला पाहिजे सर या खेळाडूची अफलातून 2 झेल जेसी 11 यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आपण पाहतो या झेलसाठी। आणि नक्कीच सतीश दादा पेरडे यांच्याकडून देखील या जेलसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक। जरूर जरूर अफलातून झेल घेतलाय तसं त्याने। जरूर मला आठवतोय अशी झेल जर कोण घेत असेल तर आम्ही अनेक वेळा शेलू संघाचा दिनेश तरे याला आम्ही अनेक असे झेल घेताना पकडले गेले।